नमस्कार. आज आपण एका खूपच विलक्षण कल्पनेचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे काही असे स्रोत आहेत जे सांगतात की हजारो वर्षांपूर्वी देवाची उपासना करण्यासाठी एक पवित्र वास्तू बनवली होती, निवास मंडप. पण ती केवळ एक इमारत नव्हती. ती होती एका व्यक्तीची जिवंत रूपरेखा. त्यातली प्रत्येक वस्तू, प्रत्येक नियम, अगदी तो पडदासुद्धा येशू ख्रिस्ताच्या जीवनाकडे आणि कार्याकडे निर्देश करत होता. हे कसं शक्य आहे? चला, ही रहस्यमय रचना जरा उलगडून पाहूया. ही कल्पनाच मुळात खूप प्रभावी आहे की नाही? म्हणजे आपण एका वास्तूच्या आराखड्याकडे पाहतोय, एका ब्लूप्रिंटकडे. पण ही स्रोत काय सांगतात की तो आराखडा दगडविटांचा नाहीये, तो एका व्यक्तीच्या चारित्र्याचा, त्याच्या जीवनकार्याचा आहे. या स्रोतांनुसार निवासमंडप हे देवाच्या मानवी अवताराचं, म्हणजे येशूचं एक त्रिमितीय म्हणजे 3D भविष्यकथन होतं. यातला प्रत्येक तपशील महत्वाचा आहे. जसं की ते जळतं पण भस्म न होणारं झुडूप. ते येशूच्या दैवी आणि मानवी स्वभावाचं प्रतीक मानलं जातं. अच्छा. हो, म्हणजे तो मानव होता पण पापाने अशुद्ध झाला नाही. वाह, म्हणजे आज आपण या निवास मंडपातून एक प्रवास करणार आहोत, जसा एखादा याजक हजारो वर्षांपूर्वी करत असेल तसा. आपण बाहेरच्या दरवाजापासून सुरुवात करू आणि थेट परमपवित्र स्थानापर्यंत पोचू आणि प्रत्येक टप्प्यावर येशूशी संबंधित प्रतिकात्मक अर्थ समजून घेऊ. मग सुरुवात प्रवेशद्वारापासूनच करूया का? त्या निवास मंडपात आत जाण्याचा मार्ग कसा होता? निवास मंडपात प्रवेश करण्यासाठी फक्त एकच दार होतं. एकच. फक्त एकच? हो, फक्त एकच प्रवेशद्वार. चारी बाजूनी कापडी भिंती होत्या, पण आत शिरण्याचा मार्ग एकच. आणि या स्रोतांनुसार हे येशूच्या शिकवणीचं थेट प्रतीक आहे. जिथे तो म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी येत नाही. त्यामुळे हे दार म्हणजे येशू स्वतः आहे. पण हा विचार काही लोकांना खूप मर्यादित किंवा एक्सक्लुझिव्ह वाटू शकतो, की देवापर्यंत पोचण्याचा फक्त एकच मार्ग कसा असू शकतो. याबद्दल हे स्रोत काही स्पष्टीकरण देतात का? हो, नक्कीच. या स्रोतांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही मर्यादा देवाने नाही, तर मानवी परिस्थितीने घातली आहे. त्यांच्या मते पापामुळे देव आणि मानव यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि ती दरी ओलांडण्याची ताकद ती मानवामध्ये नाही, म्हणून देवाने स्वतःच मानवी रूपात येऊन तो पूल बांधला. अच्छा, म्हणजे तो दुवा बनला. बरोबर. त्यामुळे येशू हा एकमेव मार्ग आहे, कारण तोच देव आणि मानव यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. या स्रोतांमध्ये बेथेस्दाच्या तळ्याजवळच्या आजारी माणसाचा उल्लेख येतो, जो अनेक वर्षांपासून बरा होण्याची वाट पाहत होता. येशू स्वतः त्याच्याकडे गेला. त्याचप्रमाणे जे लोक दुर्बलतेमुळे किंवा नियमांमुळे देवाच्या सान्निध्यात येऊ शकत नव्हते, त्यांच्यासाठी येशू स्वतः दार बनून आला. ओके, म्हणजे हा दरवाजा पार करून आपण आता आत आलो आहोत. आत आल्यावर समोर काय दिसतं? प्रवेशद्वारातून आत येताच समोर एक मोठी पितळेची वेदी दिसते. तिला होमबलीची वेदी म्हणतात. इथेच पापांच्या क्षमेसाठी प्राण्यांचे यज्ञ अर्पण केले जायचे. धुराचे लोक सतत आकाशाकडे जायचे. हे एक खूप महत्वाचं ठिकाण होतं, कारण देवाच्या पवित्र ठिकाणी जाण्याआधी पापांचं प्रायश्चित्त होणं गरजेचं होतं. आणि ह्या स्रोतांनुसार येशूच तो यज्ञ आहे, हे जरा सविस्तर सांगा. बरोबर. या स्रोतांचं म्हणणं असं आहे की जुन्या करारात जे प्राण्यांचं रक्त होतं ते तात्पुरती क्षमा द्यायचं, पण ते पापांना कायमचं काढून टाकू शकत नव्हतं. म्हणजे लोकांना पुन्हा पुन्हा यज्ञ अर्पण करावे लागायचे. अगदी बरोबर. पण येशूने स्वतःलाच त्या वेदीवर अर्पण केलं. तो निर्दोष होता, तरीही त्याने सर्व मानवांच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली. आणि हे केवळ एक प्रतीक नाही, तर या स्रोतांनुसार ते एक सुगंधी अर्पण होतं, जे देवाने स्वीकारलं. बकरी किंवा वासराच्या रक्ताने नाही, तर स्वतःच्या पवित्र रक्ताने त्याने एकदाच आणि कायमची पापांची क्षमा मिळवून दिली. कायमची? म्हणजे आता इतर कोणत्याही यज्ञाची गरजच उरलेली नाही. करावं लागायचं. त्यासाठी वेदी आणि तंबू यांच्यामध्ये पाण्याने भरलेलं एक मोठं पितळेचं पात्र होतं. याला काशाचा समुद्र असं म्हणतात. याजक आपले हात पाय धुवून स्वतःला शुद्ध करायचे आणि मगच पुढे जायचे. ओके, ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. याचा येशूशी काय संबंध जोडला जातो? याचा संबंध बाप्तिस्म्याशी आणि देवाच्या वचनाने होणारं जे आध्यात्मिक शुद्धीकरण आहे त्याच्याशी जोडला जातो. जसे याजक पाण्याने शारीरिकरित्या शुद्ध होऊन आत जायचे,
त्याचप्रमाणे विश्वासणारे येशूच्या वचनाच्या पाण्याने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आत्मिकरित्या शुद्ध होतात. येशू म्हणाला होता की नाही, मी दिलेल्या पाण्याने ज्याची तहान भागेल तो कधीही तहानलेला राहणार नाही. तर येशूच ते शुद्ध करणारा माध्यम आहे. यालाच काशाच्या समुद्रातून जाणं असं हे स्तोत्र म्हणतात. ठीक आहे, म्हणजे प्रवेशद्वार, मग वेदीवर पापांची क्षमा आणि काशाच्या समुद्रात शुद्धीकरण. आता आपण पवित्र तंबूत प्रवेश करायला तयार आहोत. त्या तंबूच्या आत काय होतं? पवित्र तंबूत 2 भाग होते. पहिला भाग म्हणजे पवित्र स्थान आणि त्याच्या आत एक पडदा होता, ज्याच्या पलीकडे परमपवित्र स्थान होतं. आपण आधी पवित्र स्थानाबद्दल बोलूया. यात शिरल्यावर आत कोणताही नैसर्गिक प्रकाश नव्हता, खिडक्या वगैरे काही नव्हत्या. तिथे फक्त एकाच गोष्टीमुळे उजेड होता. आणि ती म्हणजे सोन्याची दीपवृक्ष, गोल्डन लॅम्पस्टँड, बरोबर? अगदी बरोबर. शुद्ध सोन्याची 7 दिव्यांची एक दीपवृक्ष. हाच त्या खोलीतला एकमेव प्रकाशाचा स्रोत होता. या स्रोतांनुसार ही दीपवृक्ष पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. आणि येशूने स्वतःबद्दल म्हटलं आहे, जगाचा प्रकाश मी आहे. तो पवित्र आत्माने परिपूर्ण होता आणि तोच पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा देतो. जसा तो दिवा त्या खोलीतल्या बाकीच्या वस्तूंवर प्रकाश टाकायचा, त्याशिवाय त्या वस्तू दिसल्याच नसत्या ना. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच्या प्रकाशाशिवाय आध्यात्मिक सत्य समजू शकत नाही, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे देवाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी केवळ मानवी बुद्धी पुरेशी नाही, त्यासाठी दैवी प्रकाशाची गरज आहे. त्या खोलीत प्रकाशाशिवाय अजून काय होतं? तिथे एक सोन्याचा मुलामा दिलेला मेज होता, म्हणजे टेबल, ज्यावर 12 भाकरी ठेवलेल्या असायच्या. यांना भेटवस्तूचे भाकर किंवा शोब्रेड म्हणत. इस्रायलच्या 12 वंशांचं ते प्रतीक होतं. याजक दर आठवड्याला त्या ताज्या भाकरी ठेवायचे आणि जुन्या भाकरी खायचे. आणि या भाकरीला येशूशी जोडताना स्रोत त्याला जीवनाची भाकर म्हणतात. याचा नेमका अर्थ काय? हो, म्हणजे बघा, इस्रायलच्या लोकांनी वाळवंटात प्रवास करताना मान्ना नावाचा स्वर्गीय अन्न खाल्लं, पण तरीही ते कालांतराने मरण पावले. पण येशू म्हणतो, स्वर्गातून आलेली जिवंत भाकर मी आहे. जो कोणी ही भाकर खाईल तो सर्व काळ जगेल. इथे भाकर खाणं म्हणजे केवळ एक विधी नाहीये, तर येशूचं वचन, त्याची शिकवण स्वीकारणं, ती आपल्या जीवनाचा भाग बनवणं. आणि रक्त पिणं म्हणजे त्याच्या त्यागाद्वारे मिळणाऱ्या पवित्र आत्म्याला स्वीकारणं. ही भाकर आत्मिक भूक भागवते आणि सार्वकालिक जीवन देते, असं हे स्रोत सांगतात. म्हणजे पवित्र स्थानात प्रकाश आणि अन्न आहे, पवित्र आत्मा आणि देवाचं वचन. आता आपण त्या प्रवासाच्या सर्वात रहस्यमय भागाकडे आलो आहोत. तो पडदा, जो पवित्र स्थानाला परमपवित्र स्थानापासून वेगळा करतो. हा पडदा इतका महत्वाचा का होता? हा काही साधासुधा पडदा नव्हता. तो खूप जाड, मजबूत आणि सुंदर नक्षीकाम केलेला होता. तो देव आणि मानव यांच्यातील दरीचं प्रतीक होतं, विभक्तपणाचं. परमपवित्र स्थानात देवाचं सानिध्य मानलं जायचं आणि तिथे वर्षातून फक्त एकदा. हो, आणि तोही फक्त मुख्य याजक कडक नियमांचं पालन करूनच जाऊ शकत होता. सामान्य माणसाला तिथे प्रवेशच नव्हता. तो पडदा जणू म्हणत होता, थांबा, पुढे जाणं शक्य नाही. पण येशूच्या मृत्यूच्या वेळी हा पडदा वरपासून खालपर्यंत फाटला, अशी नोंद आहे. ती एक खूप नाट्यमय घटना आहे. त्या घटनेचा अर्थ हे स्रोत कसा लावतात? खरं तर ती या संपूर्ण रचनेतील सर्वात महत्वाची घटना आहे. या स्रोतानुसार तो पडदा म्हणजे येशूचं शरीर होतं. त्याचं शरीर? हो, जेव्हा त्यानं स्वतःचं बलिदान दिलं तेव्हा देव आणि मानव यांच्यातला तो अडथळा कायमचा दूर झाला. ते पडदा फाटणं हे देवाचं एक जाहीर निमंत्रण होतं की आता मार्ग खुला झाला आहे. आता कोणताही सामान्य माणूस विश्वासाने माझ्या सान्निध्यात येऊ शकतो. येशूच्या बलिदानाने देवापर्यंत पोहोचण्याचा एक नवीन आणि जिवंत मार्ग खुला झाला. तो केवळ मार्ग नाही, तर तो स्वतःच फाटलेला पडदा बनला. ही कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. म्हणजे जो अडथळा होता तोच मार्ग बनला. मग आता आपण त्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्र स्थानात आलो आहोत. तिथे काय आहे? परमपवित्र स्थानाच्या केंद्रस्थानी कराराचा कोश होता, आर्क ऑफ द कव्हनेंट. ही सोन्याने मढवलेली एक पेटी होती, ज्यात देवाच्या नियमांच्या दगडी पाट्या होत्या. आणि याच पेटीत अजून एक वस्तू होती जी पुनरुत्थानाचं प्रतीक मानली जाते. तुम्ही अहरोनाच्या बदामाच्या काठीबद्दल बोलत आहात, जिला पालवी फुटली होती? हो, तीच. एक निर्जीव वाळलेली काठी, जिला एका रात्रीत फुले आणि बदाम आले. हा एक चमत्कार होता.
देवाच्या जीवन देण्याचा सामर्थ्याचं प्रतीक. आणि या स्रोतांनुसार ही काठी येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक आहे. अच्छा. तो मृत्यूच्या निर्जीव अवस्थेतून पुन्हा जिवंत झाला आणि त्याने मृत्यूवर विजय मिळवला. तोच जीवनाचा आरंभ करणारा आहे. याच कल्पनेला आणखी एका प्रतीकाशी जोडलं जातं, एका दगडाच्या प्रतीकाशी, ज्याला 7 डोळे आहेत. हे 7 डोळे म्हणजे पवित्र आत्मेची परिपूर्ण दृष्टी आणि सामर्थ्य. तर ती वाळलेली काठी आणि तो दगड दोन्ही मिळून मृत्यूवर विजय मिळवणाऱ्या नव्या जीवनाकडे निर्देश करतात. तर आपण संपूर्ण निवासमंडपातून प्रवास केला. दार, वेदी, शुद्धीकरणाचं पात्र, दीपवृक्ष, भाकर, फाटलेला पडदा आणि आता पुनरुत्थानाचं प्रतीक. या सगळ्याचा एकत्रित अर्थ काय निघतो? ही सगळी वेगवेगळी प्रतीकं एकाच सत्याकडे निर्देश करत आहेत का? अगदी बरोबर. हे सुटे भाग नाहीत. या स्रोतानुसार येशू हा यातील केवळ एक भाग नाही, तर तो संपूर्ण निवासमंडपाचं मूर्तिमंत स्वरूप आहे. तोच द्वार आहे, तोच यज्ञ आहे, तोच स्वतःला शुद्ध करणारा याजक आहे, तोच प्रकाश आहे, तोच जीवनाची भाकर आहे. तोच फाटलेला पडदा आहे आणि तोच पुनरुत्थित झालेलं जीवन आहे. तोच नियमशास्त्र आहे आणि तोच सिंहासनावर बसलेला देव आहे. थोडक्यात सांगायचं तर जिथे येशू आहे तेच परमपवित्र स्थान आहे. ती इमारत ती केवळ एक छाया होती. वास्तव येशू स्वतः आहे. आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की ह्या स्रोतानुसार जुन्या करारातील प्रत्येक प्रतीक आणि विधी येशू ख्रिस्तामध्ये कसा पूर्ण होतो. तो केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाही, तर देवाचे मानवी रूप, तारणाचा मार्ग आणि जीवनाचा स्रोत आहे. आणि या विश्लेषणाचा सारांश असा की त्या भौतिक गोष्टी, इमारती, विधी हे सगळं केवळ अंतिम सत्याकडे नेणारे दिशादर्शक होते. ते स्वतः अंतिम सत्य नव्हते. खरा प्रकाश, खरी भाकर आणि खरं जीवन येशू स्वतः आहे, असं हे स्रोत सातत्याने सांगतात. ते सर्व काही एका मोठ्या आध्यात्मिक वास्तवाची केवळ छाया होती. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी की जर हजारो वर्षांपूर्वीचे ते भौतिक विधी आणि प्रतीकं ही केवळ आध्यात्मिक वास्तवाची छाया असतील, तर आजच्या आपल्या जगात आपण अशा कोणत्या छाया किंवा प्रतीकांना अंतिम सत्य मानून जगत आहोत, ज्यांच्या पलीकडे पाहण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे?